नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ऑगस्ट पगार आणि पेन्शनमध्ये मिळणारे 2 मोठे लाभ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य सरकारी कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। जुलै पेड इन ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट महिन्यात मिळणाऱ्या जुलैच्या पगार आणि पेन्शनमध्ये कर्मचाऱ्यांना 2 मोठे लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे। हे 2 मोठे लाभ कोणते आहेत आणि यामुळे तुमच्या पगारात किती वाढ होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांचे असेच अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। लाभ पहिला, वार्षिक वेतनवाढ। मित्रांनो, दरवर्षी जुलै महिन्यामध्ये सर्व पात्र राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ म्हणजेच ॲन्युअल इन्क्रीमेंट लागू होत असते। ही वेतनवाढ साधारणपणे 3% असते। यावर्षी वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्याचा मूळ पगार वाढतो। बेसिक पे वाढल्यामुळे तुमच्या ग्रास पेमेंटमध्ये म्हणजेच एकूण पगारामध्ये चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल आणि हा वाढीव पगार तुम्हाला ऑगस्टच्या वेतनामध्ये जमा होऊन मिळणार आहे। लाभ दुसरा, महागाई भत्ता वाढ। दुसरा अत्यंत महत्त्वाचा लाभ म्हणजे महागाई भत्ता वाढ। सध्या सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत। केंद्र सरकारने आधीच एप्रिल महिन्यामध्ये थकबाकीसह 2% डीए वाढ जाहीर केली आहे। सध्या महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील 2% महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे। हा निर्णय झाल्यास जानेवारी 2026 पासूनची महागाई भत्ता वाढ फरकासह म्हणजेच थकबाकीसह ऑगस्टच्या पगारामध्ये किंवा पेन्शनमध्ये जमा होऊन मिळू शकते। त्यामुळे कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे। परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या सोशल मीडियावर अनेक संदेश फिरत असतात। कोणत्याही माहितीवर थेट विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत शासन निर्णय, GR, परिपत्रक किंवा आदेश तपासणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारकडून अंतिम GR प्रसिद्ध झाल्यानंतरच या महागाई भत्त्याची अधिकृत अंमलबजावणी केली जाते। या संदर्भातील अधिकृत GR किंवा परिपत्रक आल्यास त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की उपलब्ध करून देऊ। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।